पंढरपुरातले मालक आणि काशीतले मालक एक दिवशी बसलेले आहेत. विश्व दोघांच्या कृपेनं चालते बर का, दोघांच्या कृपेने विश्व चालते. या दोघांच्या मनात आलं की काही पण होते. काशीतले मालक आणि पंढरपुरातले मालक, भगवान देवादिदेव शिवशंकर आणि भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा, या दोघांच्या सत्तेने विश्व चालते. दोघं एकत्रित आहेत. आणि दोघं एकत्रित बसल्याच्या नंतर पंढरपुरातल्या मालकांचे, तुम्हाला कळणाऱ्या भाषेत सांगतोय, पिये, पंढरपुरातल्या मालकाचे पिये गरुड महाराज. हा, गरुडाला शरण आल्याशिवाय पंढरपुरातला मालक कोणाच्या बापाला भेटतच नाही. हा, तुम्ही एक ट्रक भर पैसे न्या, ह्या सुंबळ्याला पण विचारित नाही. गरुडाला भेटावंच लागतंय. कान धरून या नाचेन गरुड पारी, कान धरून गरुडाच्या पुढे नाचल्याशिवाय गरुड म्हणत नाहीत देवा. आणि मग गरुड म्हणतात हे आपल्याला भेटण्याच्या योग्यतेचं, याला जवळ घ्या. फुगीरा लोकायला विचारित नाही. लय लोळायलेत नदीनं फुगीर कुंटाला. एक जण म्हणला माझ्याकडे पैसे आहेत. अरे रावण फुकला तर तुझ्याकडे किती घेत? विठाला ज्याच्या घराची एक चौकट टिकल्याच्या नंतर 13-12 खासदार, कोणाची मायवी आली रावणाच्या विरोधात फॉर्म भरायची, तर दुपारा 2 वाजून 18 मिनिटाला आपतो हाणलाय. फुकून दिला सरपणात रावण, फुकून. तर त्याची कथा नाही, तर मुठभर पैशावाल्यानं काय पख तुटलेल्या कोंबड्यावर उड्या आणायच्या. तुझ्या बायकोची बँकेतले दागिने सोडून आणि इतकंच काम कर. विठाला ते मोजित नाही. गरुड महाराज आहेत. गरुड महाराजांनी या दोघांना विचारलं, खिन्न को भवाहा, आपण नाराज कशा करत आहात? गरुडाने विचारलं. भगवान शिवजीने थोडासा डोक्याला हात लावला. पंढरपुरातल्या मालकानेही डोक्याला हात लावला. खिन्न होते दोन्ही चेहरे. आणि यांच्या भेटी करता देवांचा राजा आला, माणसायचा नाही. माणसाच्या राजाचं काय खरं असते? हे आज हेत उद्या नाहीत. किती चांगलं वागतील, किती वाईट वागतील, त्याच्या हृदयाला मशीन लावल्यावर मशीन जळून जाईल. हे माणसाचे राजे. देवांचा राजा, त्यानेही 6 चुका केल्या. देवाच्या राजानं सुद्धा 6 नालायकपणा केला. 6 नालायकपणा. 222 मंत्रीपदाचे दिवे एकट्याच्याच गाडीला होते. त्याचं नाव आहे इंद्र. वरून खाली आलं, मान खाली घालीत पंढरपुरातल्या मालकाकडं, काशीतल्या मालकांकडं. माफ करा प्रभू, एक फार बेजार करते. ते जोपर्यंत तो हरामखोर मरत नाही तोपर्यंत प्रजा सुखी राहत नाही. काय करायचं नेमकं? काशीतल्या मालकानं सांगितलं, इंद्रा, अरे आम्ही तोच विचार करतो. पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं, आम्ही तोच विचार करतो की त्या हरामखोराला कसं मारायचंय. काही काही दुष्ट पृथ्वीवर जन्माला आले आणि सनातन संस्कृतीला बेजार करण्याचं काम या हरामखोरांनी केलं. आपला धर्म कलुषित करण्याचं काम त्यांनी केलं. सात्विक सदाचारी पुण्यशील लोकांना त्रास त्या मूर्खांनी दिला. या मूर्खाला संपवायचंय. नाना प्रयत्न केल्यानं तो मूर्ख संपत नाही. कारण ह्या दोघांच्या वरदानानंच काही काही हरामखोर माजून जायचे. शब्द कळतात ना माझे? जरा मराठवाड्यातले आहेत. तुम्हाला राग आला तर तुमच्या जिल्ह्यात आणू नका. तुम्हाला 30 गाव पटेल 36 गाव. मी काय भिकार चोट नाही, माग लागे नाही. नाही पटलं आणू नका. विठाला विठाला विठाला. या 2 देवांनी वरदान दिल्याच्या नंतर ते इतके मस्ताडून जायचे की ह्या दोघांनाच डोक्याला हात लावायचा. आता कसे संपवायचे? हतबल झाले. एक महात्मा आला. त्या महात्म्यानं सांगितलं, प्रभू काही काळजी करू नका, याला संपवण्याचा प्रयत्न मी तुम्हाला लवकरच लवकर उपाय सांगतो. आणि गरुडाच्या कानात एक उपाय सांगितला आणि गरुड उड्डाण केलं. आणि या पवित्र देशामध्ये 350 पवित्र तीर्थ आहेत.
त्याच्यापैकी एका तीर्थावर एक आश्रम होता. त्या आश्रमावर गरुड महाराज पोचले. काय वानू आता न पुरे वाणी. त्या आश्रमावर पोचले. तो आश्रम होता नर्मदा मैयाच्या उत्तर तटावर महर्षी दधीचींचा आश्रम. तिथे अश्विनी कुमारांनी साधना केली. अश्विनी कुमार म्हणजे देवांचे डॉक्टर, माणसांचे नाही. देवांचा एकच डॉक्टर झाला अश्विनी कुमार. माणसांचे डॉक्टर यज्ञेश 6 झाले. त्याच्यापैकी धन्वंतरी 1, 4थ्या क्रमांकाचा सुषेण. मधले घरी गेल्यावर पाहणं सगळ्या गोळ्या एकखट्या घेतल्यावर ऍक्शन येत असतं विठाला. पण देवांचे डॉक्टर एकच अश्विनी कुमार. तिथेच आहे. गरुडानी लोटांगण घातलं आणि महर्षी दधीची बाहेर आले. वा गरुड महाराज आलात तुम्ही. गरुडानं ज्या जाग्यावर लोटांगण घातलं त्या जाग्याची माती दधीचीनं स्वतःच्या कपाळाला लावली. गरुडाने विचारलं, महाराज मी ज्या जाग्यावर लोटांगण घातलं त्या जाग्यातली माती तुम्ही कपाळाला का लावली? गरुडा, जगाचा बाप तुमच्या पाठीवर बसतो. तुमचं शरीर इतकं पवित्र आहे आणि ते शरीर ज्या जाग्याला लागलं ती जागा पवित्र झाली म्हणून तिथली माती मी कपाळाला लावतो. देवाच्या सानिध्यातली माणसं, पंढरीश परमात्म्याच्या सानिध्यातली माणसं. या गरुडाला रोज शिवजींचं दर्शन होत होतं. कारण भगवान शिवजी रोजची रोज पंढरपूरला जायचे. त्रिशूळ डमरू घेऊन या आला गिरजेचा कांत. रोज सकाळी. इतके गरुड प्रभावशाली होते. गरुडानं पुन्हा एकदा प्रणाम केला आणि दधीचींनी विचारलं, काय काम आहे? काही नाही. पंढरपुरातले मालक आणि काशीतले मालक थोडेसे बेचैन आहेत. अरे भगवान विश्वनाथ, भगवान पंढरीश परेश बेजार आहेत. काय कारण? काय? अमक्या अमक्या भारत देशातल्या एका कोपऱ्यात एका हरामखोरानं सुळसुळाट करून सोडलाय. तो भडवा बेजार करायला लागलेला आहे. ठीक आहे. आवाज दिला, इंद्रा जी. हत्ती घरीच ठेवला. त्यानंतर तशीच उडी टाकली दधीचीच्या तिथं. महाराज दधीची काही सामान्य साधू नव्हते. हा, आपला भारत देश 2 लोकांच्या सत्तेवर अस्तित्वात आहे. 2 लोकांची सत्ता. एक सत्ता आहे संतांची आणि दुसरी सत्ता आहे सतीची. सती आणि संत या दोघांमुळं आपल्या भारताचं अस्तित्व टिकून आहे. अस्तित्व 2 लोकांमुळं, संत आणि सती. सती म्हणजे पतिव्रता. या 2 लोकांमुळं. काय इंद्रा, तुला कळत नाही? देवांचा राजा आहेस, भान आहे की नाही? जी महाराज. तो मूर्ख त्रास देतो, त्याला का संपवत नाही? 1 महिना झालो मारतोय, मरतच नाही. गरुडाला सांगितलं, महाराज इथं उभं राहा. आणि पर्णकुटीच्या आतमध्ये दधीची गेले. दोन्ही देवाचं चिंतन केलं. काशीतल्या मालकांचं आणि पंढरीतल्या मालकाचं चिंतन करून डोळे झाकले आणि उजवा हात उजव्या बरगाडीला लावला आणि चारीची चारी बोट आतमध्ये बरगाडीत टोचून टाकले आणि कडा 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 चट फासुळ्या काढ्या एकीकडच्या. त्या रक्तानं भरलेल्या फासळ्या नर्मदा मैयाच्या पाण्यानं धुतल्या आणि त्या फासळ्या एकमेकाला जोडून दधीची ऋषींनी स्वतःच्या हाडाचं वज्र तयार केलं आणि ते वज्र इंद्राच्या हातात देऊन टाकलं. इंद्रा, पाय त्या हरामखोराची सोय आता. आणि महाराज ते वज्र टाकल्याबरोबर तो मूर्ख मरून गेला. कोण होता? भागवतात पा. तुम्ही जरा हुशार व्हा. तुम्ही जितके हुशार होता का तितके आमची लोक कीर्तन नीट करतील.
तुम्ही जितके गाफील राहतान का गाणे म्हणून तुम्हाला बुक्का लावून जातील. विठाला 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 संदेशी खड्ग सोडलं, वज्र सोडलं आणि संपून टाकलं त्याला. महाराज पूर्ण देश आनंदात नाचत होता. सनातनी लोक, सात्विक लोक, सदाचारी लोक, पुण्यशील लोक. आणि त्याच दिवशी भगवान शिवजीनं तांडव नृत्य केलं. तांडव नृत्य केलं. आईसाहेबांनी विचारलं, प्रभू आज तांडव नृत्य करता काय आनंद आहे? हा, एका मूर्खाला आज मारलंय. त्याच्यामुळे इंद्राला ब्रह्महत्येचं पातक लागलं होतं. मग इंद्र कुठं लपला ते पुढचा भाग आहे. पण मला साधूची महती सांगायची. पंढरपुरातले मालक आज आनंदित आहेत. गरुडावर बसले, विश्वाचं भ्रमण करतात. रुक्मिणी आई साहेबांनी विचारलं, प्रभू आज काय आनंद आहे? काही नाही, माझ्या सात्विक सदाचारी लोकांना त्रास देणारा हरामखोर आज मारलाय. आणि भेटी करता दधीचींच्या आश्रमात काशी विश्वनाथ आणि पंढरीतले मालक भगवान विष्णू परमात्मा. दधीचींनी लोटांगण घातलं. लोटांगण घातलं. एक जण म्हणला, महाराज दधीचींनी एकीकडच्या फासोळ्या काढल्याच्या नंतर त्यांचा मृत्यू कसा झाला नाही? त्याचं एकमेव कारण होतं, त्यांच्या बाजूला मलमपट्टी करण्यासाठी देवांचे डॉक्टर होते. अश्विनी कुमार तिथं हजर होते. अश्विनी कुमार. जखम दुरुस्त झाली. दृष्टांत संपला. देवावर आलेलं संकट दूर करायची ताकद मुनिश्री दधीचीत होती. तुकोबाराय म्हणतात, या देशातली संत देवावरच संकट दूर करतात. ही ताकद या संतात आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काय म्हणू आता, काय म्हणू आता, काय म्हणू आता, संतांचे साधूची पावर आहे. दधीचींच्या असती देवदैठणला एका उखळात कुठल्या. पश्चिम महाराष्ट्रात घोड नदीच्या तीरावर एक गाव आहे. तिथं असती कुठल्यान त्याचं वज्र तयार केलं आणि त्या नालायकाला मारलं. विश्व सुखी झालं. विश्व सुखी झालं. विश्वाला सुख देण्याची ताकद संतात आहे. काय वानू आता न पुरे ही वाणी. एका बाईला 3 पोरं झाले.
3 मुलं, 3 कळतीन भाषा. 3 मुलं झाली. त्याच्यातले 2 जरा पैसे कमीत होते. आणि एक जो ज्येष्ठ पुत्र होता, ज्येष्ठ मोठा मुलगा होता, त्याची जीभ थोडी जड होती. काम करायचा पण जीभ जड असल्यामुळं लोक त्याला मानित नव्हते, सन्मान नाही त्याच्या जीवनात. कालांतरानं मायबापानं सुद्धा हाकलून दिलं. त्याच्यामुळं तरुणांना सांगतो, पैसे कमी जा, रिकाम टेकड्यावर फिर जाऊ नका, मायबापान कमिलेल्या प्रॉपर्टीवर नाच जाऊ नका, यम रट्टे देईन तुम्हाला. पैसे कमीले पाहिजे, अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे. या देशामध्ये जो भाकरी पुरते पैसे कमीतो त्याला लग्न करण्याचा अधिकार आहे, त्याला बायको जगवायची लायकी असती. स्वतःच्या भाकरी पुरतं कमवत नाही ते हरामखोराला या देशात राहण्याची लायकी. पैसे कमवायचे. एक जण म्हणला, एक महाराज म्हणले, पैसे काय करायचे? अरे त्यानं गाद्या केल्यात पैशाच्या, त्याचं कशाला ऐकता येडपटाचं. बायको सुद्धा मानित नाही. आणि पैसे कमिणाऱ्या नवऱ्या पुढे बायको बैलावानी झुलती. बैल कसा झुलतो, नंदी बैल, अशी बायको झुलती. मी सांगतो म्हणून नाही ऐकायचं. सदा शृंगार भूषणे कांतालवे बहुमाने नैवम गिरगावकर लिखितम. किंवा धनवंत पुरुषाशी स्त्री लवथव करी कैसी कुटका देखोनी सुनी जैशी पुच्छ हलवी नैवम गांजा कसम लिखितम. आळंदीतल्या मालकांचं वाक्य. बायको सुद्धा विचारित नाही पैसे संपल्यावर. हरामखोर पाहुणे तर लग्नाच्या पत्रिका देत नाहीत. आपलं वाजल्यावर आणि आपलं बरं चालल्यावर, बर 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 या बर, माझ्या मुलीला आशीर्वाद द्याल या बर का, माझ्या मुलाचं लग्न आहे, तुमची उपस्थिती पाहिजे, तुमचा आशीर्वाद पाहिजे. हो, याच्या आशीर्वादानं तू ह्या पोराला 11 पोरं होतील. घर कदरलंय त्याला, त्याचा काय आशीर्वाद घेतो, फक्त हे त्याच्याकडे. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, असा पैसा. अर्थ नावाचा पुरुषार्थ सांगितला. पैसे नाहीत, मायबापान काढून दिले. काय वानू आता न पुरेवानी सांगतो, काढून दिलं. गावात कोणी थारा दिला नाही. हळूहळू काढता पाय घेतला, गावातल्या ग्रामदेवतेचं दर्शन घेतलं आणि ती व्यक्ती फिरत 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 पश्चिम महाराष्ट्रामध्ये देहू नावाच्या गावात पोचली. वेळ संध्याकाळची आहे. अंधार पडल्यावर भिक्षा मागता येत नाही, उपाशी पोटी आहे. पवित्र देहू क्षेत्रामध्ये अनंत पाप्यांचं पाप धुणारी इंद्रायणी मातेच्या तीरावर आतमध्ये प्रवेश केला, स्नान केलं आणि पोट भरून वंजळीनं पाणी पिऊन टाकलं. आज आपल्याला काहीच खाला नाही. दिसायला साधा माणूस होता, परिचय नाही. याच्याकरता कोणाच्या वसरीत दारात झोपावा तर लोक आपल्याला चोर म्हणून मारतील. म्हणून पवित्र इंद्रायणीच्या तीरावर तिथंच बसलेले थोड्या वेळानं भजनाचा आवाज आला आणि त्या आवाजाच्या दिशेनं मंदिर गाठलं. त्या मंदिरात भजन चालू होतं श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचं. मशाल पेटलेली होती, हे लाईट नव्हते. 450 वर्षापूर्वीचा प्रसंग आहे. मंदिरामध्ये भिंतीला पाड देऊन तुकोबारायचं भजन ऐकत होते. महाराज कितीतरी भाकरी खाल्ल्यावर जे पोट भरत नव्हतं ते तुकोबारायची वाणी कानानं श्रवण केल्याच्या नंतर तृप्तीचा ढेकच दिला. देवा आज काय गोड ऐकायला भेटले रे. घरच्यानं हाकलून दिलेला माणूस तुकोबारायची वाणी ऐकायला भेटली. भजन आटोपलं,
विना अडकून ठेवला, चिपळी खुंटीला अडकून ठेवली. मंदिरातल्या मालकांचं तुकोबरायांनी दर्शन घेतलं. जाता जाता पाहिलं तर एक वाटसरू बसलेला आहे. कोण? प्रवासी आहे. कुठून आलात? अमक्या स्थळाहून आलोय. काय उद्देश आहे? काही नाही, घरातल्या लोकांनी हकलून दिले, याच्याकरता आसरा शोधतोय, कोणी ठेवतंय का कामाला म्हणून. जेवण इंद्रायणी मातेचं पाणी पेलं आणि तुमचं श्रवण केलं, भजनाचं पोट भरलं महाराज, पोट भरलं. नाव माहित नाही कोणी म्हणून तुमचं भजन ऐकलंय. वा महाराज, ज्या घोंगडीवर तुकोबराय चिंतन करायची ती घोंगडी रात्रभर त्याला झोपायला. नशिबान असेल प्रकाशराव, तुकोबरायची घोंगडी झोपायला. झोप बाळा याच्यावर. रात्रभर झोप घेतली, सकाळी उठून स्नान केलं, पुन्हा त्याच घोंगडीची घडी केली. तुकोबराय जिथं भजन करतात तिथं टेकून दिली, भिंतीला टेकून देऊन बसला. पहाटे तुकोबराय आले. तुकोबरायकडे एक नारळ आणि हार आलता. तो हार माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या समाधीवरचा हार होता, तुळशीच्या मंजुळेचा. तो तुकोबरायकडे आलता. आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या समाधीवरच एक नारळ होतं, ते तुकोबरायकडे आलतं. आणि तुकोबरायने ते नारळ एका पंडिताला दिलतं. वेदांतिक, शास्त्री, आचार्य, पंडित, यज्ञेशाशा पंडिताला ते नारळ दिलं. गळ्यात तुळशीच्या मंजुळेचा हार घातला. पण ते पंडित अभ्यासानं फुगलेलं गंडल होतं. ते म्हणे मला इतके श्लोक पाठ आहेत, इतक्या ओळ्या पाठ आहेत, इतका वेद पाठ आहे, एवढं शास्त्र पाठ आहे, इतकं पुराण पाठ आहे. ते कोकण्या म्हशीवानी फुगलं होतं. कोकणी मसड कळते तुमच्याकडे? इकडे म्हशीचा बाजार लय मोठा आहे तुमच्याकडे इथं जवळ. हा, मी भागवताला आलो ना राजेंद्र काका, त्यावेळेला आम्ही गेलतो ते एकदा बाजार पाहायला. हो, मला आवड आहे जरा गाईची म्हशीची, 4-4 पायाच्या. शेतीची पण चांगली आवड मला. सगळ्यात जास्त शेती आवडते, देवापेक्षा पण संतांपेक्षा शेती जास्त आवडते. 1 किलो काय गिरगाव करायच्या गोळ्या संपल्या काय, संतांपेक्षा शेती कशी काय आवडते? म्हणलं सुंबळ्या तुला अक्कल आहे का? संत कळण्यासाठी तुळशीची माळ जिवंत राहणं गरजेची आहे. आणि तुळशीची माळ जिवंत ठेवण्यासाठी शेती लागते. बुवा शेतीत शाकाहार मिळतोय आणि तो शाकाहार तुळशीची माळ जिवंत ठेवतो. आणि तुळशीची माळ जिवंत ठेवली की सनातन लक्षात येतो. आणि सनातन लक्षात आलं की ज्ञानोबाराय तुकोबराय कळतात. आणि ज्ञानोबाराय तुकोबराय कळाले की पंढरीतला आणि काशीतला मालक कळतो. आधी शेती कळावा. म्हणून किती मोठं शाळेत शिक्षण कॉलेजमध्ये घेत असताल तर रविवारी मायबापाचा घाम पाहाला शेतात जात जा. बायको जगवायची आकली येते. विठाला विठाला फुगलं होतं ते. त्यानं हार तिथंच काढून ठेवला आणि ते नारळ तिथंच काढून ठेवला. असा असतो का माझा सत्कार? फुटक्या नशिबाचं नशीब नदीच्या पलीकडे गेलं ना त्याचं, ठेवून द्याला. तो हार तुकोबरायांनी एका कोनाड्यात ठेवला होता. काय वानू आता न पुरे वाणी. कोनाडा म्हणजे देवळी, नारायण भाऊ. आणि ते नारळही तिथंच ठेवलं होतं. आणि जो घरच्यांनी हकलून दिलेला व्यक्ती, ज्याची जीभ अशी जड आहे, मठ्ठ विचाराचा आहे, घरातल्या लोकांनी हकलून दिलंय, तुकोबरायांनी त्याच्या गळ्यात त्या तुळशीच्या मंजुळेचा हार घातला. नारळ देऊन टाकलं. नुसतं नाही, त्याच्यावर एक चिठ्ठी दिली. पाकिट नाही, चिठ्ठी. चिठ्ठी होती, चिठ्ठी. आणि त्या चिठ्ठीवर लिहिलेलं होतं. देऊन टाकलं ते. तुळशीच्या मंजुळेचा हार गळ्यातनं काढला. एक फाटकं उपरणं होतं, त्या उपरण्यात बांधला आणि 3-3 वेळेला तो हार कपाळाला लावला. वेड्या माणसानं, बुवा वेड्या माणसानं, ज्याला माईनन बापानं वेड समजिले. लोक किती वेड समजित असतील पहा.
माऊली. हार गळ्यात कपाळाला लावला आणि जे नारळ देलता का, नारळ पोटशी धरलं. पोटाची लय भीती महाराज. मनातली मनात विचार केला, आज दिवसभर तुळशीच्या मंजुळेचा हारच खायचा आणि उद्या दुपारी हे नारळ खायचं, म्हणजे 2 दिवस निभले, म्हणजे 2 दिवस कडीला गेले. आज दिवसभर हार खायचा तुळशीच्या मंजुळेचा आणि उद्या नारळ खायचं. आपलं काम 2 दिवसाचं संपलं. राहिला प्रश्न त्या चिठ्ठीचा. आनंद बुवा. आणि मग तुकोबारायकडे सांगितलं, महाराज मला माझं नाव लिहिता येत नाही, मी असा अनपढ माणूस आहे, मला हे काय दिलंय तुम्ही. तुकोबाराय म्हणाले, मी हार तुमच्या गळ्यात घातला, तुम्ही उपरण्यात कशाला बांधला. आज दिवसभर हेच थोडा थोडा खायचा. हो, हेच थोडा थोडा खायचा. महाराज तुळशी किती पवित्र आहे भारत देशातल्या मुसलमानाला पण कळाली, पण आपल्या बायकांना अजून काही काहीला कळाली नाही. ही शोकांतिक आहे. हो, यायनं तुळशी वृंदावनापाशी खोटी ठोकली आणि त्याला शेपुडी बांधली. शेपुडी कळत तुम्हाला, बकरी. हो, 60 खलास करून टाकला त्या बकरीन तुळशीचा. हो, अशा ह्या 2-2 पायाच्या बकऱ्या यायला पिराल कापायला पाहिजे उभं. विठाला विठाला विठाला. 2 वर्षाच्या कोरोनाच्या कालामध्ये या महाराष्ट्राच्या, या भारत देशातल्या मुसलमानानं सुद्धा तुळशीची पानं उकळून पिले, कोरोना होत नाही म्हणून. म्हणून या देशातल्या मुसलमानाला तुळशीचं महत्व कळालं. आपल्याला कीर्तनाला दम नाही, भागवताला दम नाही, रामायणाला दम नाही, शिवपुराणाला दम नाही. कहगुनियाचा किती महाराज मेल्यावर सुधरतान घाला मला गोळी. कशा करता बांधला रे तुळशीचा हार, म्हणे खाण्याकरता. हे तुला वाचता येईल. महाराज तुकोबारायची वाणी येते. वाचा शुद्धी पावाल, अज्ञापक व्हाल. ते का तुमच्या माझ्यासारख्या भाटूर भुटूर महाराजाचं वाक्य आहे काय. तुकोबारायचं वाणीचं प्रभुत्व. हे तुला हे वाचता येईल. बंधा तुळशीचा हार खाल्ला यज्ञेश बुवा, जीभ केळीच्या पानासारखी पातळ झाली, जीभ केळीच्या पानासारखी पातळ झाली. आणि वाणीवर इतकं प्रभुत्व आलं, एवढं प्रभुत्व आलं की त्या परिसरात तितका वेद वाचिणारा माणूसच नव्हता कोणी. हार कशावरला होता माहितीये? आळंदीतल्या मालकांच्या समाधीवरचा हार होता. हो. वाणी इतकी प्रगल्भ झाली. पण एक सांगू का तुम्हाला, महाराज माणूस किती बी विद्वान असू द्या, परिस्थिती हरवली की सगळे लोक त्याला नाव ठेवित असते. एक अभंग आहे बुवा, द्रव्याविन नर जरी झाला सुंदर, द्रव्याविन नर जरी झाला सुंदर, त्याविन चतुर शोभा न पवे. पैसे नाहीत, अति सुंदर आहे, चतुर आहे, परी त्याविन शोभा न पवे. गिरगावकरांचं वाक्य नाहीत निजवा, मालकांचं वाक्य. द्रव्याविन नर जरी झाला चतुर, त्याविन सुंदर सुंदर, त्याविन चतुर शोभा न पवे. पैशाशिवाय किंमत नाही. महाराज वेदांतिक झाला, शास्त्री झाला, पुराणिक झाला, आचार्य झाला, पंडित झाला, सिद्ध झाला, अनुरागी झाला, पण काहीच नाही ना. वाणी केळीच्या पानासारखी पातळ. आज फलारा करता केळीचे पात्र होते. खूप दिवसाच्या नंतर केळीचे पानं पाहायला भेटले. हो, पाटलांच्या घरी. आणि आमच्या स्वागता करता बंध्या 2 केळीच उभ्या केल्या त्या बाजूला. काय महाराज, ज्यांना वैष्णवांचा आदर आहे का, त्याच्या इथं लक्ष्मी राहते, त्याच्या इथं देव राहतो. अरे फुगराट लोकायचं तर कोणी फुगीर स्वागत करते. विठाला विठाला. अरे ही साधी सुधी भोळी भाळी वारकरी ज्यांच्या घरी येणार त्या दिवशी रंभा तरुयाम अधिष्ठिता. रंभा म्हणजे केळी. हा, केळीचे वृक्ष, जिवंत वृक्ष लावून
वारकऱ्यांचं स्वागत केलं. तुमचं नशीब फटक, तुम्ही नव्हते आज. विठाला विठा जाताना संग चला, आवडीचा माणूस आहे माझा. मग आता नारळ फोडून खायचं ठरिलं. बुवा त्याच्यात खोबरं नव्हतं. हा यज्ञेश, खोबरं नव्हतं त्याच्यात. मोहरा होत्या. अहमदाबादच्या सोनारानं त्याच्यात मोहरा घातल्या होत्या. बंद नारळ छिद्र केलं आणि त्याच्यामध्ये मोहरा टाकल्या. मोहरा आणि कणकीनं बंद केलं आणि ते ज्ञानोबारायच्या समाधी ठेवलं. त्याला काहीतरी गुण आलता त्या सोनाराला. आणि त्या पंडिताला नारळ दिलं आणि त्यानं नारळ तुकोबारायच्या अंगावर फेकून दिलं. भिकार चोट पंडित होत ते. त्याला 10-5 श्लोक पाठ केलेला गर्व होता. येडगळ होत ते. मला इतके श्लोक पाठ, मला इतके श्लोक पाठ. मग आमच्या अंगावर गाडी घालतो काय? हो ना. एक जण म्हणला मी गाथा पाठ केला, मग हा ना मला. अरे गाथा पाठ करणं, ज्ञानेश्वरी पाठ करणं पारमार्थिक नाही. गाथ्यासारखं ज्ञानेश्वरी सारखं वागणं त्याला म्हणायचं महाराज. विठाला महाराज, पाठांतर करणं हा बुद्धीचा प्रकार आहे. बुद्धीचा, ज्याची बुद्धी कापरासारखी आहे का त्याला पाठांतर होते. म्हणजे ते लय महाराज असतात का माऊली? नाही, काही नाही. बुद्धीचा प्रकार आहे, बुद्धीचा. मला शिव्या 250 पाठ येतात. मला 400 गाणे पाठ आहेत ट्रॅक्टरवाल्याचे. ऐकू ऐकू त्या अख्ख्या जगाला बहिर समजिते ट्रॅक्टरवाले. इतका मोठा आवाज. ट्रॉली मागच मुंडकच घेऊन कारखान्यात गेला. ते मोठाले आवाज करतात का नाही? म्हणून ते काच खाली केल्यावर मला कडवे पाठ झाले 450. बुद्धीचा प्रकार आहे. म्हणजे लय मोठा महाराज असतो का नाही? अभ्यासाचा प्रकार आहे. महाराज होण्यासाठी आचरणाचं कार्ड लागतंय, त्याला महाराज म्हणायचं. गाता फार सुंदर आहे ना, तमाशातले कमी गातात का? गाता लय आलं म्हणजे लय मोठा महाराज असतो का? तमाशातले कमी गातात का? आणि ठीक आहे, आपल्या कोण्या माणसाला ऑस्कर पुरस्कार भेटला? मला दाखव बरं एखादा. फिल्मी सृष्टीतल्या लोकांना ऑस्कर पुरस्कार भेटला. ऑस्कर पुरस्कार हा जागतिक लेवलचा पुरस्कार असतो. हो. आणि त्या देशातल्या, आपल्या भारतातल्या मुसलमानाला भेटलाय. तो गायन क्षेत्रातला मोठा माणूस होता. गायन केलं म्हणजे महाराज असतो का? अद्याप नाही, अद्याप नाही, अद्याप नाही. फार चांगलं वक्तव्य केलं म्हणजे महाराज असतो का? महाराज विदेशात वक्तव्य करायला आपले लोक, याच्यावर नसतंय. या देशामध्ये त्या महाराजाला मानतात. स्वतःची पत्नी सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला जो माय आणि बहीण म्हणतो त्याला महाराज. गाता येतन, कीर्तन चांगलं येतन, मस्त भागवत सांगतो, रामायण सांगतो. हे डंबुऱ्या, तुझी दृष्टी चांगली पाहिजे. दृष्टी. तुम्हाला एक सांगू का? 2 गोष्टी चुकीच्या करू नका. पाणी गाळून पेत जा. राजेंद्र काका, आजार होणार नाही. आम्हाला 8 दिवस बिस्लरीचेच बॉक्स दिले ते. आम्ही 4-5 जण असल्यामुळं ते खाली गेले ना, आम्हाला वरचा मजला राहाल द्याला. चांगला भाग आहे तुमचा. पाणी गाळून प्या, आजार होणार नाही. आणि हरामखोर महाराजाच्या पाया पडू नका, संसार जळणार नाही. पाणी पिना छान के. महाराज तपस. योग जन्माला कसा कळावा? अरे शेपुड्याला कळायला बेश्रमाचा पाला खाऊ नये. शेळी काय म्हणते तुमच्याकडे? बकरी. बकरीला कळत आहे बेश्रम खाल्ल्यावर संडास लागती. मग बकरीचा मेंदू केवढा के? आपल्या एवढा मेंदू आहे का बकरीला? मग बकरीला कळत आहे बेश्रम खाऊ नये, आपल्याला कळ ना का बेश्रम महाराजाच्या पाया पडू नये? काय होतं माहितीये? पाणी जर चुकीचं पिलं तर आजार होईल, त्यासाठी डॉक्टर येत नाही. पण महाराज जर चुकीचा पाहिला ना तर पिढ्याची पिढ्या मातीत जातात. त्याच्यामुळे चुकीच्या महाराजांनी अभ्यास कमी असू द्या, हो अभ्यास कमी असू द्या, त्याचं आचरणाचं कार्ड गोड असावा. अशा लोकांच्या पाय नसू द्या ना. सोर गाता येईल ते निघावे. येर हरी हरी. अरे गळ्यात तुळशीची माळा असावं, भगवंताचं नामस्मरण मुखात असावा आणि देवाविषयी अस्मिता असावी. तेची संत, तेची संत यांचा हे तर विठ्ठल. काय ताकद महाराज. आशांच्या पाया पडा ना. तुमच्यातल्या 2% लोकांकडे पैशाचा लय जोर झालाय, म्हणून तुम्ही भंगिऱ्यांना डोक्यावर घेतलं. हे तुमचे पैसेच पापाचे येते. विठाला विठाला.
तुकोबरायाच्या महाराजांच्या पाया पडा. ज्या महात्म्यानं गायीची सेवा केली भारतभर, ज्या महात्म्याने पडलेली मंदिरं बांधली, दिसेल तिथं दिनदुबळ्यांची सेवा केली. पडा उद्या सद्गुरु पाचपोर बाबांच्या पाया पडा. संसार सुधरेल, तुमचे दुःख जातील तुमचे. साधूचं दर्शन घ्या. संत दर्शनी आलाभ आलिंगन संताची या, दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. काय पुण्यवान माणूस होता, त्यानं तुकोबरायाच्या पायावर डोकं टेकलंय. तुकोबरायाच्या पायावर माऊली काय पुण्यवान असेल. जीभ हो, या माईक शाळेच्या सारखी चाडची चाड जीभ होती, रट जीभ होती. घरचे कदरले, काढून दिलं मायबापानं. ज्ञानोबरायाच्या समाधीवरचा हार तुळशीच्या मंजुळेचा खाऊन टाकला. वाणी पवित्र झाली. प्रचंड कर्मकांडाचा अभ्यास झाला. सगळं काही ज्ञान प्राप्त झालं. आता ते नारळामध्ये मोहरा होत्या, ते फोड्याबरोबर बरमाटी सागाची हवेली बांधली. बरमाटी साग, सागातला प्रसिद्ध साग कोणता असेल तर ते बरमाटी साग. जितकी चकाकी करतान आरशाचं कामच नाही बुवा, त्याच्यातच पाच नीच राहायचं. ज्याला केस आहेत त्यानं, आणि ते बी दिवसात एकदाच. ज्या घरची बाई दिवसात 5-6 बाऱ्या इचरीती, तिच्या पिठल्यात केस, चपातीत केस, भाकर तुटच न भाकर तुटच न. काय हो भाकरीत हे नाही महाराज, आमच्या घरच्याला नीटनीटक राहाच लय नादे. म्हणलं हो, आमच्या तर बेंदडच लावायला अंगाला. तू हेच लय सुंदर. म्हणलं गावात MSCB बिल भरायचं कामच नाही, तिला चौकात उभं केलं की साऱ्या गावाला उजीड. काय तिळभर करायचं, निळभर सांगायचं, लागट्याला भेटली गाय आणि वासरू घेऊन पंढरपूरला जाय. विठाला बरमाटी सागाची हवेली बांधली. राहाचं काम संपलं, निवारा आला, विद्वत्ता प्राप्त झाली. आता लागन महाराज रयतेचे राजा छत्रपती शिवराय. काय वानवातानं पुरेवानी सांगतोय. या देशाला 6 राजे मिळाले. 6. 7वा तुम्ही मी जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला भेटणार नाही, कारण आपले नशीब तितके चांगले नाहीत. या देशाला पहिला राजा लाभला, चक्रवेद नावाचा राजा. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या आजोबाच्या काळातला राजा. रामायणात वाचायचा नाही, दुसऱ्या पुराणात पहा. पुन्हा रामायण वाचिलं म्हणतात गिरगावकरांना कशातलं सांगितलं. हीच काहीच्यात माग आहेत माणसं. चक्रवेन राजा. त्याच्यानंतर राजा लाभले द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा. त्याच्यानंतर राजे लाभले विदुर. त्याच्यानंतर राजा लाभला कणक. यज्ञेश कणक नावाची फार मोठी नीती झाली. विदुर नावाची नीती फार मोठी. पण आपल्याला राजे ते भेटले दुर्योधन नीती वाचणारे. आणि 6व्या क्रमांकाचे राजे लाभले रयतेचे राजा छत्रपती शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. 19 तारखेला डोक्यात घ्या, डोक्यावर नका. 19 तारखेला डोक्यात घाला आणि डोक्यातून इथं स्थिर करा. डोक्यावर घेऊन कोणी नाचायलेत आणि खिशाला अडकून कोणी नाचायलेत. हे लोक खिशाला आणि डोक्यावर ठेवायचे नाहीत, हे लोक डोक्यात ठेवायचे. हा राजा इथं ठेवायचा राजा आहे. ऐका महाराज, माऊली महावैष्णव ज्ञानोबरायाच्या समाधीवरचा हार खाल्ला. सरस्वतीची कृपा झाली बुवा. समाधीवरचं नारळ घेतलं, बरमाटी सागाची हवेली झाली, निवाऱ्याची अवस्था संपली. आणि तुकोबरायाच्या त्या दिलेल्या चिठ्ठीचा प्रताप, ज्ञानोबरायाच्या समाधीवरच्या हाराचा प्रताप, त्या नारळाचा प्रताप
रयतेचे राजा छत्रपती शिवरायांच्या देवघरातली पूजा त्या व्यक्तीला मिळाली. रयतेचे राजा छत्रपती शिवराय यांच्या देवघरातल्या पूजेचा मान मायबापानं हाकलून दिलेल्या माणसाला मिळाला. महाराज याच्यापेक्षा मोठा मान कोणता पाहिजे? आणि कोणाच्या कृपेने भेटला? ज्ञानोबराय तुकोबरायच्या कृपेनं. महाराज ही संतातली ताकद आहे. जिथं मायबाप करू शकत नाही तिथं संत इतकं मोठं करतात. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, देव करू शकत नाही, आई वडील करू शकत नाहीत, पाहुणी राहुणी करू शकत नाहीत, इष्ट मित्र सजन सखे करू शकत नाहीत, ती संत करतात. काय वानवात न पुरे वाण. एका पोरीचं लग्न झालं माझ्या माईंनो. 14 वर्षाची पोरगी आहे. खरं तर 9.5 वर्ष वय होतं. त्या काळात लग्न कमी वयात होत होते. आता नाही. आता कायद्याची चौकट आहे. करू पण नका. कायद्याचा सन्मान करा, आदर करा कायद्याचा. आपल्या देशाच्या आचारसंहितेचा आदर करा. 9.5 वर्षाची पोरगी, राजाची कन्या, लावण्य लतिका, या पवित्र देशातल्या कुठल्याही कोमल फुलाची पाकळी तिच्या गालाला चिटकवायची. फुल लाजत होतं, इतकी त्वचा सुंदर होती. फुलाची पाकळी लाजत होती, इतकी त्वचा तिची सुंदर होती. पण लग्न करून दिलं 95 वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत. किती वर्षाचं म्हातारं? आंधळ नाही महाराज, डोळे फुटके. नुसतं आंधळ नाही, डोळे फुटके येत. 95 वर्षाचं म्हातारं फार वयस्कर असते म्हणून म्हणतोय. ते वय जास्त होतं त्या व्यक्तीचं. केस पांढरे नाहीत, पिंगट आहेत. काळे तर नाहीतच, पण पिंगट केस आहेत. जगजग झालेलं शरीर, डोळे फुटलेले. त्या डोळ्यातून कधी रक्त, मांस, घाणेरडं पाणी त्या डोळ्यातून बाहेर पडतंय. अशा वयस्क जगजग झालेल्या म्हाताऱ्यासोबत 9.5 वर्षाच्या पोरीचं लग्न केलं. एका ठिकाणी 14 वर्षाचा पुरावा आहे, तरी पण लहानच झाली. 14 वर्ष म्हणजे काय फारशी मोठी झाली का मुलगी? ती लग्न केलं.
ते लग्न म्हणजे अपघात होता जीवनातला. त्या पोरीच्या हाताने एक चूक झाली. ज्या साधूचे डोळे फुटले त्या साधू सोबत तिचं लग्न लावून दिलं. वयस्कर महात्मा आहे. आई वडिलाचं दर्शन घेतलं आणि निघाली. माईला सांगितलं, माय बाबा, माझं ज्यांच्या सोबत लग्न केलंय ते अत्यंत म्हातारे आहेत आणि त्यांचे डोळे फुटलेले आहेत. हो बाई, तू केलेली चूक आहे. त्या चुकीमुळं तुला या म्हाताऱ्या पती सोबत लग्न करावं लागलं, पाणी ग्रहण करावं लागलं. काय वानवातानं पुरी वानिया. माईनं बापानं सांगितलं, बाई आम्ही जितकं तुझ्यावर प्रेम केलं ना बाई, त्याच्या हजारो पटीनं प्रेम तू तुझ्या नवऱ्यावर कर. याला म्हणायचं भारत देशातले मायबाप. असं शिकवजा आपल्या मुलीला. लग्नात वाट लावत असताना असं शिकवा. नवऱ्याची सेवा कर, सासू सासऱ्याची सेवा कर. हे शिकवा तुम्ही तुमच्या मुलींना, शिकवा. स्वयंपाक शिकल्याच्या नंतर तिचं लग्न करा. 2-4 पुस्तकं वाचिले म्हणजे लय शहाणी नाही झाली. लग्न झाल्यावर नवऱ्यानं पैसे कमीले की आण बर्गर, आण पॅटीस, आण वडापाव. रान्नावानी पोट झालं त्याचं. तुम्हाला भाकरी चपात्या आल्या पाहिजे त्या दिवशी लग्नाची अपेक्षा करा. लय शिकायला म्हणजे लय हुशार झाल्या का? सासू सासऱ्याला नरम गरम भाकरी देता आल्या पाहिजे तर तुम्ही या देशातली पवित्र स्त्री आहात. अर्धांगिनी आहात एकाची, ग्रहलक्ष्मी आहात एकाची. माझ्या माईंनो, या देशाची ओळख तुमच्यामुळे, पुरुषांमुळे नाही. डोक्यातलं काढून टाका. या भारत देशाची ओळख या देशाची स्त्री म्हणून आहे. राज्य, राणी व संपत्ती, इतकी ओळख तुमच्यामुळे आहे. सांगितलं सेवा कर्म आहे. जाता जाता सांगितलं, नवऱ्याची सेवा करत असताना ज्या दिवशी पाप येईल त्या दिवशी मायन बाप मेल्याची चिठ्ठी येईल. काय धसकी दिली. आई लेकरावर जितकं प्रेम करते इतकी नवऱ्याची सेवा केली. एक सांगू माझ्या माईंनो, माफ करा. उद्याच्या शिवरात्रीपासून सकाळी स्नान झालं की पहिलं नवऱ्याचं दर्शन घ्यायचं आणि मग नदीच्या तीरावर त्रिवेणी संगमावर महादेवाच्या दर्शनाकरता जायचं. आणि तिथून पुढं जोपर्यंत कपाळावर कुंकू आहे तोपर्यंत आंघोळ झाली की नवऱ्याच्या पाया पडत जा. आणि जी नवऱ्याच्या पाया पडत नाही महाराजाच्या पाया पडती तिच्या पापानं महाराज धोत्रा सगळं जळण. अधिकार नाही तुम्हाला. देवाच्या पण पाया पडायचा अधिकार नाही. नवऱ्याच्या पडत जा. नवऱ्याच्या पाया पडणारी बाई किती श्रेष्ठ आहे सांगू. तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. नवऱ्याचं दर्शन घेणाऱ्या बाईचं 2 मालक ऐकतात. एक काशीतला मालक आणि एक पंढरपुरातला मालक ऐकतो. आणि जी नवऱ्याचं दर्शन घेत नाही का, तिला काशीत जरी जित्त पुरलं आणि चंद्रभागेत जरी जित्त पुरलं तरी तिला मोक्ष नाही. हा एक पुरुष आहे. पॅन्टीवाल्या होते. ज्याचे आई वडील जिवंत आहेत त्यानं रोज सकाळी आंघोळ झालं की मायबापाचं दर्शन एकदा. ते संजू पाटलाचा मुलगा पायी पायी पंढरपूरला गेलता. काय नाव आहे त्याचं? सनी. त्याला सांगणारे जाता जाता, गुरुवारी आदरणीय बेलदार वाडीकर माऊलींसोबत तो वारीला गेला. महाराजांचं फार मोठं काम आहे माऊलींचं. आम्ही ज्या वेळेला नर्मदा परिक्रमेला गेलोत ना त्यावेळेला बेलदार वाडीकर माऊलींचा मोठा आयशर टेम्पू मालानं परिक्रमावासी लोकांना भोजनासाठी किराणा तिथं आलता. मध्य प्रदेशमध्ये मोठं काम आहे गुरुवारी माऊलींचं. त्यांच्यासोबत तो परिक्रमेला गेला. याला पंढरपूरला गेला. मी मानेल त्याला. पण तो जर किमान आठवड्यात एकदा जरी आई वडिलाचं दर्शन घेत असेल तरच गिरगावचा बाळू त्याला मानेल. नाही तर वर्षाला एकदा पंढरपूरला पायी जात असेल बिना चपलाचा, मायबापाच्या पाया पडत नसेल तर गिरगावचा बाळ्या नाही मानणार. विडाला विडाला. महाराज, आई वडिलाचा आदर करणारा मुलगा हजारो महाराजापेक्षा मोठा असतोय, लाखो महाराजापेक्षा मोठा असतो जो आई वडिलाचा आदर करतो. एक सांगू का तुम्हाला यज्ञेश बुवा, जो मृदंगाचार्य मायबापाच्या पाया पडत नाही त्याला लोक पैसे देत असतील तर ते पैसे देणारा नरकाला जाणार.
मी तुमच्यावर नाही दगड टाकत, मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे. वारकरी संप्रदायातला भजन्या जर मायबापाला मानित नसेल आणि त्याला पाकिट देत असाल तर पाकिट देणारा नरकाला जाणार. या संप्रदायातला कीर्तनकार जर आई वडिलाच्या पाया पडत नसेल आणि त्याला तुम्ही गठुडे बांधून देत असताल ना, तर जन्मोजन्मी तुम्हाला नरक होणार, अख्ख्या गावाला नरक. महाराज, जो मायबापाचा होऊ शकत नाही तो भडवा कोणाचा होऊ शकतो? ज्या माईनं 9 महिने पोटात सांभाळलंय, हा महाराज जन्म झाल्या स्वतःच्या रक्ताचं दूध करून पाजले. आपण ज्यांच्याकडे गेलो ते चिमुकला मुलगा होता, सनीचा मुलगा होता चिमुकला. महाराज ते चपात्या खातो का? त्याची ते केळीची शेती, ते केळी खाऊ शकतो का? आजची फराळाची आमटी खाऊ शकतो का? सफरचंदचे तुकडे खाऊ शकतो का? नाही. ते त्याच्या आईचं दूध पिऊ शकतोय. आणि त्याची आई स्वतःच्या रक्ताचं दूध करून आपल्या बाळाला पाजते. हिला माय म्हणायचंय महाराज. आणि त्या माईला जर मुलगा मानित नसेल तर ते हरामखोर महाराजाला मानीन कशावून करे? महाराजाला तर कहा फुकून देईन तो भडवा. उलट त्यानं जर महाराजाला नाही फुकून दिलं ना, तर ज्या महाराज मायबापाच्या पायांना पडणारं पोरग संग ठुलं, ते महाराज कव्हा मरल मिळत नाही त्याचा. शपथ खोट नाही. कारण तितका पापी जगात कोणी सांगितलंच नाही. सगळ्यात पापी कोण असेल माऊली तर मायबापाच्या विरोधातला. हो. आणि सगळ्यात पुण्यवान कोण असेल तर मायबापाचं मानणारा. कारण मायबापाला मानणाऱ्यानं यज्ञ नाही, तप नाही, साधना नाही, काहीच नाही. फक्त आई वडिलाला मानल्यामुळं तो इतका मोठा झाला, त्याने इड भिरकावल्याबरोबर 28 युगापासून जगाचा बाप उभा आहे. सांगा बरं, पुंडलिकरायाने यज्ञ केलेला तुम्ही कुठं ऐकला का? तपश्चर्या केलेली नाही, फक्त आई वडिलाची सेवा. जगाचा बाप उभा केलाय किती युगापासून? हा. आणि किती युग पाठ आहेत तुम्हाला सांगा बरं आता याच्यातले? किती कीर्तन ऐकले तुम्ही? किती भागवत, किती रामायण, किती शिवपुराण? हा. तुमच्या देखता किती महाराज पण मेले. 28 युग तुम्हाला पाठ नाहीत ना? इथून सुरुवात आहे. वा 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 वा. तुम्ही म्हणता तुला आहेत का? या बैठकीत विचारायला. इतक्या युगापासून जगाचा पाप उभा केलाय, फक्त मायबापाच्या सेवेची पुण्य आहे. म्हणून इथं बसलेल्या तरुणांनो, तुमच्या बुटाला स्पर्श करून तुम्हाला प्रणाम करतो. मायबापाचा आदर करा, भगवान शिवजी तुमच्यावर कृपा करतील. पंढरपुरातला मालक तुमच्यावर कृपा करेल. महाराज काय लायकी आपली. आई वडिलांचा आदर करणारी माणसं इतकी मोठी असतात. चला, तिनं आई लेकरावर जितकं प्रेम करते तितकं नवऱ्यावर प्रेम केलं. आणि एके दिवशी भिक्षा मागण्यासाठी देवाचे डॉक्टर आले. अश्विनी कुमार साधू होते, पाय स्थिर होते, आधार होते. भिक्षाम देहि मा. स्वयंपाक करत होती. राजाची मुलगी, तिचं नाव आहे सुकन्या, राजकन्या आहे. महाराज, राजाचे नौकर चांदीच्या पलंगावर झोपत होते आणि ती पोरगी नवऱ्याच्या जीवनात दर्भाच्या चटईवर झोपायली. महाराज, दर्भाची चटई, गालीच्या नाही, सतरंजी नाही, उशी नाही, काय नाही. दर्भ नावाचं एक गवत असते, ते पितराच्या दिशा अर्जित करावं लागते आणि त्या गवतावर यज्ञेश बोती झोपायची. काय त्याग असेल जीवनाचा. फुटक्या डोळ्याच्या नवऱ्याला स्नान घालायचं, गंध लावायचा, जपाची माळ हातात द्यायची. आज साधुदारात आलेत अश्विनी कुमार. भिक्षाम देहि मा. टोपल्यातल्या भाकरी एकावर एक टेकल्या, त्याच्यावर तुळशीचं पान टेकलं, साधूच्या झोळीत टाकून दिलं. महाराज, काय सनातनी होती. आपल्या देशातला प्रत्येक देवता तुळशीचं पान ठेवल्याशिवाय नैवेद्य स्वीकारित नाही. एकादशी वगळता, एकादशीच्या दिवशी तुळशीचं पान तोडायचं नाही, म्हणजे नैवेद्यावर ठेवायचं नाही. एरवी सोमवार जरी असेल, प्रदोषाचा जरी नैवेद्य असेल शिवजीला, तरी पण त्याच्यावर तुळशीचं पान ठेवायचं. कारण पदार्थ, आपण जो द्रव्य आणलंय ते पैसे एखाद्या वेळेस चुकीचे असू शकतात. 14 अनर्थ सांगितले धनाच्या पाठीमागं, 14 अनर्थ. मग अनर्थाचं चुकीचं धन जर प्रकाशराव असेल, त्याचे तांदूळ जर आणले तर त्याच्यात दोष आहे. याच्यातले दोष काढण्यासाठी नारायण भाऊ, जगात कुठलंही केमिकल नाही माऊली. ते फक्त अन्नातला दोष काढायची ताकद फक्त तुळशीच्या पानात आहे आनंदराव. हा, तुळशीच्या पानात. म्हणून तुळशीचं इतकं अनन्य साधारण महत्व आहे आपल्याकडं. तुळशीचं पान ठेवलं, साधूला भिक्षा वाढली. वेळ संपलाय का आपला? हो. आणि मग कितीला संपवायचंय? खानदेश मधली माणसं इतकी आडमुठ. विठाला विठाला
साधूला भिक्षा वाढली. जरा साधू साधू आहे. ज्याचे 6 धुतलेत त्याचं नाव साधू आहे. ज्याचे 6 धुतलेत त्याचं नाव साधू. नुसता साधी तू हा 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 हे तर साधू आहे. ज्याचे 6 धुतले तो साधू. काय दृष्टी. कपाळावरचं कुंकू पाहिलं, तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र पाहिलं आणि पायातले जोडे पाहिले. ललाटम प्रपटले आर्जवा कुंकुमम तेजोभय व्याप्तीनाम भ्रतारे व चकोबवा. या कपाळाचा मालक कोण आहे. बोट केलं या पर्णकुटीत कपाळाचे मालक आहे. दार लोटल्याबरोबर पाहिलं तर आतमध्ये शिष्य आहेत. त्यांचं नाव होतं मुनिश्री चवन. चवन नाव होतं. चवन. चवन आवाज ऐकल्याबरोबर डोळे जरी फुटके असतील तरी मन मात्र स्थिर होतं. लक्षात आलं आपल्या गुरुजींचा आवाज आहे. रांगत रांगत आले गुरुजीच्या पायावर डोकं ठेवलं. फुटक्या डोळ्यातलं पाणी गुरुजीच्या पायावर अभिषेक केला. गुरुजी आलात, खूप दिवसाच्या नंतर भेटलात. वा. बसले अश्विनी कुमार खाली. साधूची ताकद किती मोठी. काय वानू आता न पुरे वानू. काय दर्जेदार संत आहेत आपल्या भारत देशातले. काय टोक हे संत आहेत. देव करू शकत नाही ती संत करतात. आणि मग विचारलं चवन डोळे फुटलेत. बायकोनं फोडलेत. लग्न झाल्या नाही. लग्नाच्या आधीच एका मुलीनं डोळे फोडे. माझ्या मुखारविंदातल्या तपाच्या तेजाचा शाप तिच्या अंगावर पडू नये याच्याकरता तिच्या बापानं माझ्यासोबत लग्न लावून दिलं. पुष्पवाटिकेत फिरायला गेली आणि एका वारुळाला छिद्र होतं. त्या छिद्रात काड्या घातल्याबरोबर साधूचे डोळे फुटले. त्या साधूचं नाव आहे मुनिश्री चवन. लग्न लागलं. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लाभस्ते श्याम जयस्ते. काय गोड आहे का नाही. हे चटमंगल अष्टक फेकून दिले. ताई ग बाई ग म्हणजे नवरी नवरदेवा संग जाताना रडणं ह्यो रडायला खाऊ दिन नुकती चांडाळा. काय महाराज आपल्या वेद मंत्रात किती दागरे. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव. काय विधियांभयति सदे कालाया छंद पराभय जायन्ते वृष्णिर्भयति निधि जंगाना वृष्टय भयति निधि संगाना व्याप्त सुदायं खलंजनो व्याप्त सुदायन खलंजनो व्याप्त सुदायं खलंजनो वृष्णिर्भयति ज्ञान सुधा छंद भयाभय व्याप्तियो जज्ञिर्भयति यति संगाना कलुषित भयनि पिजायो कलुषित भयनि मति जायो कलुषित भयनि मति जायो. नाही माती कळू द्या पण मंत्र चळे थोडा धडची होय वेडा. दाखवते महाराज आपल्या शुद्ध मंत्रात. म्हणून आपला आजमा. बाकीच्या धर्माची लोक तिळा इतकी सुद्धा चूक करत नाहीत. मुस्लिम धर्माचा भंगारचा धंदा करणारा आणि मुस्लिम धर्माचा सर्वोच्च श्रीमंत राजेंद्र काका त्यांचे नियम मोडत नाहीत. आपल्या लोकांकडे जराशी पैसे झाले न बुवा नियमाला तुडीत येत. नियमाला तुडीत येत नियमाला. आणि मग हे माईक हातात आल्यावर धर्माच्या गप्पा करतात. धर्म तू ह्या बापान निर्माण केला का सोंबळ्या. तू लायकी आहे का धर्मावर बोलायची. विठाला डोळे फोडेत. बायकोईशी तुझ्या अंतकरणात काय भाव आहे. फुटक्या डोळ्यातून पाणी आलं. दुःख आहे नाही. रडतो कशा करता. गुरुवर्य लहानपणात माईनं जितकं प्रेम केलं त्याच्या 1000 पटीनं माझी पत्नी माझ्यावर प्रेम करते. अश्विनी कुमारांचे डोळे भरून आले. हे विचारलं चवन इच्छा काय. काही नाही गुरुवर्य. फार दिवसापूर्वी तुमचे पाय पाहिले होते. आज तुम्ही माझ्या पर्णकुटीत झोपडीत आलात पण तुमचे पाय बघण्यासाठी मला डोळे नाहीत. मला 1 मिनिटाकरता डोळे द्या. पाय बघू द्या आणि मग पुन्हा आंधळ करा.
देवांचे डॉक्टर आहेत. 2, 4, 6, 9, 14 वनस्पती आणल्या, त्या कुटल्या, त्याचं पाणी काढलं, त्या पाण्यामध्ये कपडा बुडवला, चवणांच्या डोळ्यावर ठेवला यज्ञेश. चुटकी वाजूस तर हरणासारखे डोळे आले, हरणासारखे डोळे. कोण्या डॉक्टरची ताकद? अश्विनी कुमारांची ताकद. देवांचे वैद्य होते, देवांचे वैद्य. पाय पाहिले, डोळे बंद केले. अश्विनी कुमारांनी विचारलं, चवन डोळे बंद काय? वानवातानं पुरीवाणी सांगतोय, संतांचा पुरुषार्थ. का तू कुबारा म्हणतात मस्तक चरणी ठेवी तसे? अरे चवन डोळे का बंद केले? गुरुवर्य, मला फक्त तुमचे पाय पाहण्यापुरते डोळे पाहिजे होते. आता पाय पाहिले ना अंतःकरणात ठेवले, आता जग पाहायचं नाही. पण मी तुला आंधळ करू शकत नाही. तू मरशील त्या दिवशी डोळे जळतील. कारण ते अश्विनी कुमारांनी औषध दिले. काय डॉक्टरची ताकद! वा. डोळे आले. महाराज बायको बघायसाठी डोळे नाही मागितल्या, हा मुद्दा लक्षात घ्या. बायको पाहासाठी डोळे नाही मागितले, हे ध्यानात ठेवा. साधूचे पाय पाहासाठी डोळे मागितलेत. मागणाऱ्याची क्षमता किती मोठी आहे महाराज. येडेत का साधू कोणावर कृपा करायला? आपण संसाराचे दास आहे, त्याच्याकरता आपल्याकडे देव साधू कृपा करत नाही. देवाचे दास व्हा, साधू आपल्या पुढे. जीवा तळी अंतरी तू जीवा फुला, वाट कृपेची करीतो. मालकांचं वाक्य. आपण देवाविषयी ते करा, ते सगळं शरीर आपल्या अंगाखाली आथरीते. जीवा तळी अंतरी तू जीवा फुला. स्वतःचा जीवा थरला, तुला खडे टोचणार नाहीत. आता झोप इथं, इतकी कृपा देवाची. पण आपण त्याला अंतःकरणात ठेवा ना, त्याला जागा ठेवा आपल्या अंतःकरणात. काढा थोडीशी डब्बी बाजूला, ती ठेवा इथं, त्याला ती निर्मळ जागा करा. तो आपलं सगळं काही करेल. एक सांगू का तुम्हाला? चांगलं पहा, देव तुमच्याकडे पाहिल. चांगलं ऐका, देव तुमचं ऐकीन. चांगलं वाचा, देव तुम्हाला वाचवीन. चांगलं पहा ना, आहे ना तुमच्याकडे ते 2.5 बाय 6 भिताड काचाचं. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. हो, सकाळी त्याच्या बायकोनं थुतर फुटूस तर त्याला आणलंय, आणि तू त्याला शुभेच्छा दिल्या. तू रूम ने ना हानीन. म्हणजे हरामखोराला चॅटिंग करण्यासाठी आपलं आयुष्य आहे का? त्या तेवढ्याशा काचात विश्व बघण्यासाठी. बघा साधू, बघा संत, बघा भागवत, बघा रामायण, बघा शिवपुराण, बघा कीर्तन, बघा भजन, बघा साधूचं चरित्र. भास्कळ पाहता याच्याकरता देव आपल्याकडे चांगल्या दृष्टीने पाहत नाही. चवन डोळे दिलेत. चवन एक बोलू का रे? गुरुजी शिष्याला बोलतात. बोला गुरुजी. अरे 9.5 वर्षाच्या मुलीनं तुझा संसार करावा, तिला काय वाटत असेल रे? गुरुदेव, मला डोळे नसल्यामुळं वयाचं स्वरूप, तारुण्याचं, सौंदर्याचं मला काही कळत नव्हतं. मला एकच कळतंय, मी फुटक्या डोळ्याच्या माणसाला, 100 ओलांडलेल्या व्यक्तीला 9.5 वर्षाची पत्नी स्वतः आई लेकराला भरवते अशी मला जीव घालत होती. गुरुजी, तिचे कोमल हात, तिच्या त्या कोमल हाताची बोट, एवढी कवळी बोट, ज्या वेळेला त्याच्यामध्ये कोमलसा असा साजूकसा